चिरमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्या हि शङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरं सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्ना मिति द्वैतछलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मितस्तरान् तौ वन्दे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे नमः पूर्णाय शम्भवे नमः पूर्णाय शम्भवे। जयाचेनी अपांग पाते बंध मोक्षपणी आते भेटे जाणतया जाणते जयापाशी। महाकैवल्य तेजोनिधी संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज पवित्र सलीला इंद्रायणी माता भगवान सिद्धेश्वर आणि ह्या परिसरातील अनेक साधक मुमुक्षु जिज्ञासू जीवनमुक्त ज्या ह्या भूमीमध्ये अज्ञात स्वरूपामध्ये निवास करत असतात, इथे कोणी एकतरी योगी असतो, कोणी एकतरी ज्ञानी असतो, इथे कोणीतरी एक भगवत भक्त असतो आणि ते सगळे अदृश्य रूपाने ह्या भूमीमध्ये असतातच असे गुरुवर्य डॉक्टर महाराज नेहमी या संबंधामध्ये म्हणत असतात। या सगळ्याच दिव्य विभूतींच्या चरणारविंदी नतमस्तक होत ज्ञानेश्वर महाराजांनी या दुसऱ्या प्रकरणामध्ये गुरुशिष्य संबंधाचा विचार सोपपत्तिक मांडलेला आहे। ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा वेगवेगळ्या अध्यायांच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्री गुरु निवृत्तीनाथांना मंगल केलं आहे, त्यांचं वर्णन केलं आहे। मग अध्यायाची सुरुवात असेल किंवा अध्यायाचा शेवट असेल आणि मध्ये जर कधी संधी भेटली तर मध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरूंचं खूप अलौकिक शब्दांच्या मध्ये आपल्या अलौकिक
गुरुराजांचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीतील सगळ्या हे मंगल जर एकत्रित केले तर अमृत अनुभवातलं दुसरं प्रकरण सिद्ध होतं. किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा हा स्वतःचा जो सिद्धानुवाद अनुभव आहे तो अमृत अनुभवाचा हे दुसरं प्रकरण म्हणजे ज्ञानेश्वरीच्या मध्ये निर्माण झालेले मंगल आहेत. म्हणजे ह्या अमृत अनुभवातल्या दुसऱ्या प्रकरणाचा तो विस्तार म्हणा किंवा त्या विस्ताराचं हे संक्षेपीकरण म्हणा. म्हणून ज्ञानेश्वरीतले सगळे मंगल कळायचे असेल तर हे अमृत अनुभवातलं दुसरं प्रकरण जे आहेत श्रीगुरु वंदना ज्या प्रकरणामध्ये केली आहे ते प्रकरण यथोचित समयानुसार जर चिंतन केलं तर ज्ञानेश्वरीतील सगळ्या मंगलांना स्पर्श होतो. आणि तिथल्या मंगलांचा जर सगळं तयार असेल तर ह्या ओव्यामध्ये हे दिसेल. हीच गोष्ट वेगळ्या परिभाषेमध्ये सांगता येईल की अमृत अनुभवातलं हे दुसरं प्रकरण आणि ज्ञानेश्वरीतल्या मंगलात्मक ओव्या ह्या एकमेकांना समोरासमोर आले तर दोन आरसे समोरासमोर आल्यानंतर जसं एकमेकाचं प्रतिबिंब एकामेकामध्ये उमटावं तसं अमृत अनुभवातलं या सगळ्या ओव्यांचं प्रतिबिंब ज्ञानेश्वरीच्या मंगलाच्या ओव्यांच्यामध्ये आहेत किंवा ज्ञानेश्वरीतल्या सगळ्या मंगलांचं पुन्हा प्रतिबिंब हे अमृत अनुभवातलं दुसरं प्रकरण आहेत. आणि म्हणून सगळा शास्त्रीय विचार ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या प्रकरणामध्ये आणला आहे. आणखी एक महत्त्वाचं प्रस्तावण्यात एक वाक्य सांगून मग आपण सुरुवात करूया. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या प्रकरणामध्ये ज्या शिवशक्तीचा विचार केला आणि त्या शिवशक्तीच्या विचाराने त्या शिवशक्तीला मिथ्या ठरवून त्या शिवशक्तीचं अधिष्ठान जे ब्रह्म त्या अद्वैत बोधापर्यंत या शिवशक्तीच्या माध्यमातून ज्ञानोबराय आपल्याला घेऊन जातात. म्हणून जगत कारण असणारं शिवशक्ती हे सांगावयाचं नसून त्यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांचा स्वतःसिद्ध असणारा आत्मबोध सांगावयाचा आहे. आता फक्त या दुसऱ्या प्रकरणामध्ये शिवशक्तींचा नावाचा उल्लेख न करता गुरु शिष्य हे दोन पद घातले आहेत. आणि जसं वर्णन त्या शिवशक्तीच्या माध्यमातून आत्मबोधाचं केलं तसाच प्रकार इथे फक्त गुरु शिष्य हे दोन नावं आहेत. आणि तिथे पहिल्या प्रकरणामध्ये काल जी ओवी सांगितली राती आणि दिवो पातली सूर्याचा ठाव. रात्र आणि दिवस हे दोन्ही एकत्रित येऊन जर श्रीगुरूंच्या जवळ सूर्याच्या जवळ गेली तर सूर्य त्या दिवसालाही ओळखत नाही आणि रात्रीलाही ओळखत नाही. तसं ती प्रकृती पुरुष त्या अधिष्ठान परब्रह्मात्माकडे गेली तर परमात्मा त्या शिवालाही ओळखत नाही आणि शक्तीला ओळखत नाही. अर्थात त्या अधिष्ठानकाच्या भूमिकेतून पाहिलं दोन्ही मिथ्या ठरतात. केवळ अधिष्ठान एक मात्र आहे. तसं गुरु शिष्यांचा हा खूप अध्यात्मातला संवाद ज्ञानेश्वर महाराजांनी या दुसऱ्या प्रकरणात खूप चांगल्या पद्धतीने मांडला. आणि मांडत शेवटी गुरु आणि शिष्य या दोन्ही सापेक्ष कल्पना आहेत. तर या गुरु आणि शिष्याच्या निमित्तानं एक ब्रह्मतत्वच विलसित आहेत, त्याचाच अभिव्यक्ती होत आहे.
हा सगळा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या दुसऱ्या प्रकरणामध्ये मांडलेला आहे. त्याचा आपण काहीसा काल विचार केला आणि आज आपण काही त्याचा पुढचा विचार करणार आहोत. काल पाहिलं आपण, जयाचेनी अपांग पाते, बंद मोक्षपणी आते, भेटे जाणतया जाणते जयापाशी. जयापाशी जाणतया जाणते भेटे. ज्या श्री गुरूंच्या सानिध्यामध्ये श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वेदांतामध्ये सांगितलेले जे काही गुरूंचे लक्षण आहेत, शाब्दे परेच निष्णातम, ह्याप्रमाणे जे आपल्या बोधामध्ये निमग्न आहेत, शास्त्राचं ज्ञान परिपूर्ण आहेत आणि अंतःकरणामध्ये दया आहेत, अशी तीनही लक्षणं एकत्रित ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये असतात आणि त्याच्या सानिध्यामध्ये विनम्र भाव घेऊन एखादा शिष्य आला, त्याने त्यांची सेवा केली आणि त्या गुरूंच्या प्रसन्नतेनुसार कधी वेळ भेटला तर प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारत असताना त्या श्रीगुरूंच्या विषयी अंतःकरणामध्ये पराकुटीची श्रद्धा, गुरूंनी सांगितलेला विचार कळण्यासाठी त्या अगोदर इंद्रियांचं केलेलं चांगल्या प्रकारचं संयमन आणि गुरु जेव्हा वेळ देतील तेव्हा तो विचार श्रवण करण्याकरता लागणारी तत्परता, ही सहाही लक्षणं एकत्रित येऊन तो शिष्य जेव्हा गुरूंच्या सानिध्यामध्ये जातो, तिथे गेल्या गेल्या गुरूंनी फक्त शिष्याकडे जरी पाहिलं तरी जन्मजन्मांतराच्या प्रकृती आणि प्रकृती कार्याचा जो प्रभाव त्या जीवाच्या वरती होत होता, तो श्री गुरूंच्या फक्त पाहण्यानेच त्या बंधाचं रूपांतर मोक्षामध्ये होत आहे. जयाचेनी अपांग पाते, बंध मोक्षपणी आते. बंधाचं मोक्षपणी मोक्षामध्ये रूपांतर होतं, अर्थात तो बंधमुक्त होतो. आणि असा हा जाणकार असणारा शिष्य श्रीगुरूंच्या सानिध्यामध्ये गेला की तो आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त होतो. हा विचार काल आपण पाहिला. आता ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंचं वर्णन करताना जी उपमा देतात ते अत्यंत विलक्षण स्वरूपाची आहेत. श्री गुरूंचं औदार्य कसं आहे हे सांगत असताना, कैवल्य कनकाचिया दाना, जोन कडसी थोरा साना, द्रष्ट्याचिया दर्शना पाडाहू जो. कैवल्य कनकाचिया दाना. खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये भारत देश इतका समृद्ध आणि वैभवशाली असावा, दानाचा विचार केला असताना त्यांनी बाकीच्या दानाचा विचार न करता त्यांनी सगळ्या धातूंच्या मध्ये अत्यंत मौल्यवान जो धातू आहे स्वर्ण, त्या सोन्याची उपमा त्या कैवल्याला दिलेली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना सुद्धा संतांनी ह्याच पद्धतीने केलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या दारात सुद्धा सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, 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 जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ.
करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज. अंगेसे बळ रेडा बोले, अंगेसे बळ रेडा बोले, करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचं सगळंच वाङ्मय हे श्रीमंत वाङ्मय आहे. त्यांचे दृष्टांतही श्रीमंतच आहेत. त्यांनी दिलेल्या उपमासुद्धा श्रीमंताच स्वरूपाच्या आहेत. आणि ज्ञान सांगितलं ते तर उत्तमाचं उत्तमच आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, माझे श्रीगुरु काय करतात, कैवल्य कनकाचिया दाना. कैवल्य हेच कोणी एक सुवर्ण आहेत आणि ह्या कैवल्यरूपी सुवर्णाचं दान हे श्रीगुरु करतात. आणि जेव्हा दान करायचं असतं तेव्हा जो अतिश्रीमंत मनुष्य असतो तो सगळ्यांना ते दान समानतेने देत असतो. भोजन जरी द्यायचं ठरलं तरी खालच्या पंक्तीला वेगळं जेवण, मधल्या पंक्तीला वेगळं जेवण आणि सगळ्या वरच्या मजल्याच्या लोकांना वेगळं जेवण असं नाहीत. तर भाग्यवान श्रीमंत जो आहे, तळेल्या वरिल्या एकची पक्वान नाही. खालच्या वरच्या आणि मधल्या मजल्यातल्या सगळ्या लोकांना तो सारखंच देत असतो. तसंच ज्ञानेश्वर महाराज समर्थ हे पंक्ती भोजन आहेत. आणि ह्या समर्थाच्या पंक्ती भोजनाकरता जो न कडसी, कडसी म्हणजे तो भेद पाहत नाही, जो तुलना करत नाही, थोरा साना, हा खूप थोर म्हणजे मोठा आहे आणि हा खूप छोटा आहे. अर्थात छोटा आणि मोठा, लहान आणि मोठा, गुरु आणि लघु ह्या संकल्पनाच त्यांच्या ठिकाणी नाही. आणि म्हणून जो न कडसी थोरा साना, लहान आणि मोठ्यांना ते समान मोक्ष देत असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना संतांनी अशा स्वरूपात केलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्तीची गवांधी घातली आहे. जयाने घातली मुक्तीची गवांधी, 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 जयाने घातली मुक्तीची गवांधी. मिळविली मादी वैष्णवांची, मिळविली मादी वैष्णवांची, करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज. मिळविली मादी वैष्णवांची, मिळविली मादी वैष्णवांची, करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज. जयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळविली मांदी वैष्णवाची. म्हणून मोक्षरूपी दान देण्याच्या सामर्थ्य ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आहे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन ये आपुली हाती, निघाला भक्तिपंथे जगा देतू.
जगाला या भक्तिपंथाच्या मार्गानं पुरुषार्थ, चौथा पुरुषार्थ ना मोक्ष, तो मोक्ष श्री गुरु आपल्याला हे देत असतात. म्हणून दानाच्या बाबतीमध्ये उपनिषदामध्ये, तैत्तरीय उपनिषदामध्ये असा विचार आला आहे, जर एखादी गोष्ट द्यायची असेल ना तर ती अत्यंत श्रद्धेने दिली पाहिजे. नाहीतर जे आपल्याला नको आहे ती गोष्ट देण्यातच लोकांना जास्त स्वारस्य आहे, जे आपल्या काहीच उपयोगाचं नाहीत, जे घरात असूनही आपल्याला अडचण करणारं आहेत, अशा गोष्टी देतात. एका माणसाने सांगितलं की आमचे घरामध्ये 2-4 कपाट आहे पुस्तकाचे, घेऊन जा. ते सगळे पुस्तकं त्याने द्यायला सुरुवात केली आणि आल्यानंतर बऱ्याच लोकांना सांगितलं, यांना पुस्तकं दिली आहेत, यांना पुस्तकं दिली आहेत, यांना पुस्तकं दिली आहेत. पण त्या पुस्तकांचे मूल्य जर पाहिलं तर काहीच नव्हतं. फक्त त्याला घरामध्ये अडचण होते, ती पुस्तकं कसे विकावीत म्हणून कोणाला द्यावीत म्हणून त्यांनी दिले. आणि दिले तरी सुद्धा कसे, त्यांना त्याची गरज नव्हती म्हणून दिले आहे. पण देताना एखादी गोष्ट द्यायचीच ठरली तर उपनिषदकार सांगतात श्रद्धया देयम, ती अत्यंत श्रद्धेने ती गोष्ट दिली पाहिजे, प्रसन्न होऊन दिली पाहिजे. मग ज्ञानेश्वर महाराज पसायदान मागत असताना तुम्ही प्रसन्न व्हा आणि तुम्ही जर प्रसन्न झाले असाल तर आणि तरच मला द्या. तोषोणी मज द्यावे पसायदान आहे. पहिल्यांदा तुम्ही प्रसन्न व्हा आणि मग मला द्या, म्हणून श्रद्धया देयम. आणि अश्रद्धा असेल तर अश्रद्धया न देयम. अंतःकरणामध्ये श्रद्धाच नसेल तर ती गोष्ट देऊ नये, म्हणून अश्रद्धया अदेयम. आणि देता असताना भिया देयम, म्हणजे अगदी भीत भीत द्यावं. रिया देयम, अगदी लाज वाटल्यासारखं द्यावं. लाज वाटल्यासारखं का द्यावं? माझ्याकडे देण्याचं करोड रुपयाचं सामर्थ्य आहे, पण त्याच्यातलं मी खूप कमी देतो आहे हे मला नक्की माहीत असल्यामुळे रिया देयम, लाजत लाजत दिलं पाहिजे. आणि दुसरं आहे भिया देयम, भीत भीत दिलं पाहिजे. म्हटलं दान देताना घाबरायचं का? ते म्हटले दान देताना ह्यासाठी घाबरायचं आहे की उपनिषदांच्या मध्ये गुरुने जर ब्रह्मविद्या सांगितली तर राजा सांगायचा आमच्या राज्यातल्या 100 गायी घेऊन जा की ज्या 100 गायींच्या शिंगांना सोन्याने मढवलेलं आहेत. आणि आणखी पाहिजे असेल तर आमचं राज्य पण घेऊन टाका, कारण तुम्ही जे दिलं आहे ना त्याची योग्यता आमच्या या धनाशी केली तर काहीच नाही आहे. त्यामुळे भिया देयम, घाबरत घाबरत द्यायचं. श्रद्धया देयम, अश्रद्धया अदेयम, संविधा देयम, भिया देयम, श्रिया देयम, ह्या दानाच्या पद्धतीने दिलं पाहिजे. आणि प्रत्युपकाराची पुन्हा अपेक्षा नाही केली पाहिजे. ह्याप्रमाणे असं कैवल्यासारखं दान श्रीगुरु देतात. आणि देत असताना हा लहान आहे का मोठा आहे याचं सामर्थ्य ते कधी पाहत नाही. एवढं मोठं अलौकिक दान श्रीगुरु देत असतात. आणि दुसरं आहे द्रष्ट्याची या दर्शना पाडावू, जो स्वयंप्रकाश जो द्रष्टा आत्मा आहे, दृंग मात्र, त्या दृंग मात्र तत्वाला प्राप्त करून देणारा हा श्रीगुरु वाटाडे आहेत. जसं की नवीन रस्ता असेल तर दाखवण्याकरता गाईड असावा लागतो, तसं या आत्मतत्वाकडे प्राप्त करून देणारे श्रीगुरु हे वाटाडे आहेत.
एवढंच नाही, श्रीगुरूंचं महात्म्य सांगत असताना पुन्हा माऊली असं म्हणतात, सामर्थ्याचे बिके जे शिवाचेही गुरुत्व जिंके, आत्मा आत्मसुख देखे अरिसा जिये. या श्रीगुरूंचं वर्णन करताना असं म्हटलं आहे, सामर्थ्याचे बिके. ह्या श्रीगुरूंचं जे सामर्थ्य आहे, त्यांचं जे गुरुत्व आहे, तर शिवाचेही गुरुत्व जिंके. जीव आणि शिव दोन्ही तत्वाता एकच जरी असले तर मायेची उपाधी आहे म्हणून तो ईश्वर आणि अविद्येची उपाधी आहे म्हणून तो जीव. नाथ महाराजांनी आपल्या हरिपाठात ही गोष्ट आवर्जून सांगितली आहे. तेने झाला जीव कल्पना अविद्या, तेने झाला जीव कल्पना अविद्या, तेने झाला जीव कल्पना अविद्या, तेने झाला जीव अविद्या, तेने झाला जीव कल्पना अविद्या, तेने झाला जीव माया उपाधी शिव बोली देती, माया उपाधी शिव बोली देती, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. माझ्यापादी शिव बोली देते, माझ्यापादी शिव बोली देते, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. मायोपाधी शिव बोली जेते. अविद्या या उपाधीमुळे तो जीव आहे आणि माये उपाधीमुळे तो शिव आहेत. श्री गुरु काय करतात, सामर्थ्याचे बिके म्हणजे सामर्थ्याच्या जोरावर, सामर्थ्याच्या प्रभावावर. कोणतं सामर्थ्य आहे? स्वात्म अनुभूतीचं सामर्थ्य आहे, आत्मानुभूतीचं सामर्थ्य आहे आणि त्याहीपेक्षा असंगत्वाचं सामर्थ्य आहे, निर्लेपतेचं सामर्थ्य आहे आणि आपल्या स्वरूप स्थितीमध्ये रमण्याचं सामर्थ्य आहे. माणसाला सगळ्यात जास्त सामर्थ्य प्राप्त होतं तो जेव्हा आपल्या स्वरूपात जवळ येतो आणि तिथे स्थित होतो. त्या स्वरूपामध्ये येऊन मनाला सामर्थ्य प्राप्त होतं, बुद्धीला सामर्थ्य प्राप्त होतं, इंद्रियांना सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणून तर जगातले सगळे माणसं संध्याकाळी झोपतात आणि त्या झोपण्याच्या निमित्तानं त्यांचे इंद्रिय, मन, बुद्धी आवृत्त का होईना त्या अज्ञानाच्या मध्ये ते जातात आणि त्या आवृत्त असणारं जे अज्ञान, पण त्या अज्ञानाच्या माध्यमातून त्या आत्म्याचाच आनंद भेटत असल्यामुळे पुन्हा सकाळी अतिशय ताजेतवाने होतात. अर्थात ते सामर्थ्यसुद्धा त्यांना त्या आत्मसान्निध्यामुळेच प्राप्त होतं. योगीसुद्धा अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख करून आत्मस्वरूपामध्ये स्थित करतात आणि मग त्यांना जो आनंद भेटतो तो योगाचा आनंद. योगश्चित्तवृत्ती निरोधः, चित्तवृत्तीचा निरोध केला जातो आणि मग आपल्या स्वरूपस्थ ते होतात. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, आपल्या स्वरूपाच्या मध्ये ते स्थित होतात आणि मग मी सच्चिदानंद स्वरूप आहे या स्थितीमध्ये श्रीगुरू राहत असल्यामुळे ह्या सामर्थ्याच्या जोरावरती, सामर्थ्याचे बिके शिवाचेही गुरुत्व जिंके. गुरुत्व म्हणजे मोठेपण,
अविद्येची उपाधी लागली म्हणून जीव परिच्छिन्न झाला आणि मायेची उपाधी लागली म्हणून तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्व व्यापक बनला आहे. पण तोही त्या उपाधीने परिच्छिन्नच आहे ना. पण श्रीगुरु आणि महात्मे या उपाधीच्या संबंधाचे सगळे बंधन तोडून ते पलीकडे गेलेले असतात. त्यांना उपाधीच नसते, निर्विकार असतात. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. अर्थात मन बुद्धी इंद्रियांच्या दोषातला कोणताच संसार तुम्हाला नाही. आणि म्हणून श्रीगुरु आपल्या सामर्थ्याने त्या शिवाला सोपाधिकतेने जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय याचं सामर्थ्य प्राप्त जरी झालं असलं तरी देखील त्या शिवाला स्वात्म अनुभूतीच्या दृष्टीने तो उणेपणाच आहे. आणि म्हणून शिष्याला एवढं मोठं बनवतात की शिवाचं शिवपण देखील ठेंगणं होईल, शिवाचंही गुरुत्व जिंके, शिवाचं मोठेपण देखील जिंकून घेतात. म्हणजे शिवाला जो आनंद आहे तो सोपाधिक आनंद आहे. आणि शिष्य राम जय राम जय जय राम. श्री 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 राम जय राम जय जय राम. शिष्यासाठी शिवपणाचं सामर्थ्य देखील जिंकून घेतात ही पहिली उपमा दिली. दुसरी उपमा ज्ञानोबाराय देतात. श्रीगुरु हा आरसा आहे. जसं आपलंच रूप पाहण्याकरता माणसं उत्सुक असतात आणि त्या आरशामध्ये स्वतःचं रूप निहाळतात. आरशाशिवाय कोणालाही आपलं रूप पाहता येत नाही. तसं आपलं स्वतःचं खरं स्वरूप पाहायचं असेल तर आपलं स्वतःचं खरं वास्तविक सत, चित आणि आनंद स्वरूप जे आहेत ना ते स्वरूप दाखवणारे श्रीगुरु आहेत. आणि म्हणून आत्मा आत्मसुख देखे आरिसा जिये, जे आरिसा आत्मा आत्मसुख देखे. या ठिकाणी आत्मा शब्दाचा प्रयोग दोनदा आला आहे. जे आरिसा, ज्या श्रीगुरुरूपी आरशामध्ये आत्मा, जीवात्मा, जीव, शिष्य आत्मसुख देखे म्हणजे स्वतःचं स्वरूप पाहतो. गुरूंच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर शिष्याला आपल्या स्वात्म अनुभूती आली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसलेत आणि समाधीला बसले असताना त्यांना विचारलं,
तुम्ही ह्या समाधीच्या स्थितीमध्ये, संजीवन समाधीच्या स्थितीमध्ये बसला आहात. तुम्हाला एवढा वैभव कशामुळे प्राप्त झाला असेल? तर ते म्हणतात, या समाधीला कारणसुद्धा माझ्या गुरुने दिलेलं ज्ञान आहे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, हो ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा स्वामी निवृत्तीनाथ महाराजांच्यामुळे मी स्वरूपाकार झालो आहे. म्हणजे मला माझ्या स्वरूपाची प्रतीती आली आहे आणि ती त्यांच्यामुळे आली आहे. त्यामुळे गुरु माझ्यासाठी आरसा आहे. आत्मा आत्मसुख देखे आरिसा जिये, जे आरिसा आत्मा आत्मसुख देखे. ज्या श्रीगुरुरूपी आरशामध्ये जीवरूपी हा जीवात्मा निरुपाधिक असणाऱ्या त्या तत्वाचा अनुभव घेतो. म्हणून ही उपमा ह्या ठिकाणी पूर्ण करून ज्ञानेश्वर महाराज गुरूंच्या वैभवाकरता आणखी एक उपमा देतात, ती चंद्राची. चंद्र पौर्णिमेच्या दिवशी 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि मग पौर्णिमा संपली, पुन्हा मग एक एक कला कमी होत जाते आणि अमावस्याच्या दिवशी सगळ्या कला नाहीशा होतात. 17वी कला ती अनुच्युत असते आणि पुन्हा अमावस्यापासून त्या कला वाढत वाढत जातात. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
शिष्याच्या जीवनातला प्रसंग सांगतात. बोधचंद्राची या कळा विखुरलिया एक वळा कृपा पुनिवलीळा करी जयाची. बोधचंद्राची या कळा विखुरलिया. बोध म्हणजे ज्ञान. मी सच्चिदानंद स्वरूप आहे हे विशेष ज्ञान अंतःकरण वृत्तीमध्ये जेव्हा प्रतिफलित होतं तेव्हा अज्ञानाची निवृत्ती होते. पण प्रत्येकाच्या मनामध्ये मी आहे हा तर बोध असतोच ना. अमुका आहे ऐसी एरवी सर्वांच्या हृदय देसी. मी अमुका आहे ऐसी जी बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगा मी. त्या मीचं स्फुरण तर तिथे होतंच ना. पण ते मीचं स्फुरण मुख्य मीशी थांबत नाही. मुख्य मी जो आहे ज्याला मुख्य अर्थाचा जो मी आहे त्या मुख्य अर्थाच्या ठिकाणी तो मी थांबत नाही. तर तो मी डोळ्याच्या इंद्रियांच्या माध्यमातून तो बाहेर पडतो आणि तो मी म्हणायला लागतो मी पाहतो. तो मी कानाच्या माध्यमातून बाहेर पडतो मी ऐकतो. कर्मेंद्रियांच्या माध्यमातून मी चालतो मी घेतो मी विचार करतो. माझं ज्ञान माझी बुद्धी माझ्या भावना असं करत करत तो बोध जो मुख्य मी आत्मा आहे मी ब्रह्मा आहे ह्या ठिकाणी राहण्याच्या ऐवजी तो इंद्रियापर्यंत गेला. इंद्रियापासून तो पुढे हे माझं घर आहे ही माझी गाडी आहे ह्या माझ्या वस्तू आहेत. तो मी वस्तूपर्यंत गेला. हा माझा परिवार आहे तो मी परिवारापर्यंत गेला. आणि खाली जात जात ह्या घरासमोर जो दगड आहे ना तो माझाच दगड आहे. ही जी माती आहे ना ती सुद्धा माझीच आहे. म्हणजे सच्चिदानंद स्वरूप असताना तो मी या देहाचा गौरव ऐकत असताना त्याची बुद्धी त्या ठिकाणी जाऊन ती बसते. ज्ञानेश्वरीमध्ये मौली म्हणतात शरीर पराते शेविता संसार गौरवची ऐकता देही जयाची अहंता बुडून ठेली जडून ठेली. त्याची जी अहंता ती देहापर्यंत येते आणि देहापासून ती अगदी मातीत जाते. म्हणजे हा अगदी मातीत जाईपर्यंत तो त्याच्या ज्या बोध आहे ना तो बोध हा पांगला गेला. म्हणून बोधचंद्राची या कळा विखुरल्या. त्या बोधरूपी चंद्राच्या कळा विखुरल्या गेल्या पांगल्या गेल्या. आणि मग चंद्राच्या विखुरलेल्या ज्या कला आहेत त्या पुन्हा पौर्णिमेच्या दिवशीच्या चंद्राच्या ठिकाणी एकत्रित होतात. श्रीगुरु काय करतात त्याला पुन्हा जिथे गेला आहे ना तिथून मागे आणतात. जसं वेदांतामध्ये म्हणतात ना जे वस्तू पाहतो पाहणारा त्या वस्तूपासून वेगळा असतो. घटद्रष्टा घटात भिन्न हा. घटाला पाहणारा घटाहून भिन्न असतो. हा माझा हात आहे असं म्हणताना हात म्हणजे मी नाही. मी विचार करतो असं म्हणताना मला असं वाटतं मी विचार करतो आहे म्हणजे विचार करणारी बुद्धी म्हणजे मी नाही. मन म्हणजे मी नाही आहे. मग कोण आहे? ज्याच्यामुळे डोळे पाहतात तो मी आहे. ज्याच्यामुळे कान ऐकतात तो मी आहे. ज्याच्यामुळे वाणी बोलते ते मी आहे. ज्याच्यामुळे बुद्धी विचार करते ते मी आहे. यन मनसा न मनुते येनावर मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम इदमुपासते. यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम इदमुपासते. असं करत 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 पुन्हा त्याला स्वरूपाच्या ठिकाणी आणतात आणि मग पुन्हा तो त्या ठिकाणी येऊन मी वासुदेव तत्वता हे विचाराच्या कक्षेमध्ये येत येत येत
इथपर्यंत येतो आणि मला हे त्यांच्या सान्निध्यामध्ये राहून मला हे कळालं. कळो आले विचारता, आहे ठाऊक सौभाग्य संता, नाही दुजा मागुता गा. तैसे आत्मभ्रांतीसाठी हां वस्तू विखरली 12 वाटी. ते एकवटती ज्ञानदृष्टी अखंड जे. मग पुन्हा ती दृष्टी त्याला मागे आणतात. पुन्हा तो प्रत्याहाराच्या माध्यमातून ते अंतर्मुख वृत्ती होते. आणि हे कोणी केलं? कोणी केलं म्हटले काय? कृपा पुनी व लीळा करी जयाची. श्रीगुरूंनी काही प्रयत्न केला का? नाही म्हटले. लीळा त्यांची कृपारूपी पौर्णिमा ही काय करते? बोधचंद्राच्या विखुरल्या कळा एक वळा करी. त्या बोधाच्या ज्या काही विखुरलेल्या ज्या काही कला आहेत ना, त्या पुन्हा एकत्रित करतात. हे श्रीगुरूंचं सामर्थ्य आहे. थोडक्यात काय करतात? द्वैत बुद्धी जी होती, श्रीगुरु त्या द्वैत बुद्धीची झाडणी करतात. आणि द्वैताची झाडणी झाली. द्वैताची झाडणी गुरु विज्ञान, 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 द्वैताची झाडणी गुरु विज्ञान. या कैसे कीर्तन घडलं नामी, दया कैसे कीर्तन घडेल नामी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. कैसे कीर्तन घडलं नामी, दया कैसे कीर्तन घडलं नामी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. अर्थात द्वैताची झाडणी करून पुन्हा स्वरूप स्थितीमध्ये त्याला आणतात. हे गुरुचे एक कार्य आहे. अगोदर आरशाची उपमा दिली, नंतर चंद्राची उपमा दिली. हां, ओवी क्रमांक 8. प्रत्येक ओवीमध्ये वेगळी उपमा देतात. आता पुढे उपमा देतात गंगा आणि सागराची. आत्मसाक्षात्कारी महापुरुष भेटल्यानंतर, ज्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्ञानिनः तत्वदर्शिनः असं पद म्हटलं आहे. कारण ज्ञानिनः तत्वदर्शिनः या लक्षणाने युक्त असेल तर त्यांनी केलेला बोध व्यर्थ जात नाही, असं भाष्यात शंकराचार्यांनी म्हटलं आहे. ज्ञानी आणि तत्वदर्शी असतील, त्यांच्या मुखातून एखादा शब्द निघाला तर त्या शब्दांच्याद्वारे कधीतरी तो साधक आपल्या स्वरूपापर्यंत पोचेल. म्हणून श्रुतीतले, शास्त्रातले सिद्धांत त्यांना कधीच वंध्यत्व येत नाही, कधीच येत नाही. कदाचित काहींना वेळ लागेल, पण एक ना एक दिवस तो शब्द ज्ञानिनः तत्वदर्शिनः अशा महात्म्याने उच्चारलेला शब्द त्याला स्वरूपस्थितीपर्यंत घेऊन जातो. सुक्षेत्र आहेत, ओलावा आलेले आहेत, आणि त्या ठिकाणी बीज पेरलं की मग ते फळ जे येतील ना,
खूप फळं येतील त्याला. त्या अर्थाचे अनेक ओव्या आहेत. ही अशी साम्य दशा जेव्हा प्राप्त होते तेव्हा ही स्थिती प्राप्त होते. ज्ञानेश्वर महाराज आता उदाहरण देतात श्री गुरूंच्या सामर्थ्याचं. जो भेटलियाची सवे पुरती उपायांचे धावे प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये. आपण खूप सावकाश बोलतो आहोत, त्यामुळे कालच्या ओव्यातला काही शब्द ह्या ओवीमध्ये आलेले आहेत. सहजच तुम्हाला एक स्मरण करून आठवण होईल. शब्दप्रयोग आहे जो भेटलियाची सवे. सवे शब्दाचा अर्थ आहे बरोबर, भेटता क्षणीच. काय होते? उपायांचे धावे पुरती. उपायांची जी धावाधाव आहे ना ती समाप्त होते. काल म्हटल्याप्रमाणे असा आत्मसाक्षात्कारी महापुरुष भेटला की त्या शिष्याची धावाधाव पळापळ थांबते. नाही तर मग खूप माणसं शास्त्र शिकलेले असतात, त्यांचं ज्ञान गणितापेक्षाही बिनचूक असतं. गणित इकडे तिकडे होईल म्हणजे होत नाही, पण ही बोलण्याची भाषा आहे. गणित इकडे तिकडे होईल पण यांची सांगण्याची पद्धत इतकी बिनचूक असेल. पण मनाची उदासीनता कायमच, बुद्धीची वक्रता कायमच, कुटिलता कायमच, शास्त्राचा उपयोग शास्त्रासाठी करणं कायमच. शब्दांचा बाजार संग्रहित करण्याची प्रवृत्ती ज्यांची आहे त्यांच्या बाजारात हे आपले शब्द घेऊन जातात. तुम्हाला पाहिजे ना, हे घ्या. आणि मग सांगतात आम्ही यांच्याकडनं शिकलो, आम्ही त्यांच्याकडनं शिकलो, आम्ही आमचं हे आहे, आमचं ते आहे. पण तुमच्या वृत्तीत समाधान दिसत नाही हो. तुमची वृत्ती उद्विग्न दिसते आहे, चंचलता दिसते आहे, बहिर्मुखता दिसते आहे, कुटिलता दिसते आहे, शांत निर्मळता परिपूर्णता जसं आहे तसं दिसत नाही. ज्ञानोबा म्हणतात भेटलियाची सवे. भेटल्याबरोबरच काय होतं? उपायांचे धावे पुरती. उपायांची जी धावाधाव आहे ना ती पुरती म्हणजे पूर्ण होते. म्हणजे सगळ्या उपायांना फलद्रुपता प्राप्त होते. जेव्हा अशी अवस्था प्राप्त होते तर त्या भगवत भक्ताच्या किंवा ज्ञानी महापुरुषाच्या जीवनामध्ये काही अपूर्णता राहिली असेल दुसऱ्या अंगाने तर ती पूर्ण करण्याचं सामर्थ्य देवतादिक करतात. ब्रह्मसूत्रामध्ये असं सूत्र आहे आणि उपनिषदांच्या मध्ये पण आहेत. देवता लोक सुद्धा त्याला प्रतिबंध करत नाही. पण जोपर्यंत ही स्थिती प्राप्त होत नाही आणि प्राप्त करत असतो तोपर्यंत देवतादिक त्याला प्रतिबंध करतात. देवानाम पशु असं म्हटलंय. तो देवांचा पशु आहे. याचं कारण पशूंच्याकडनं कामं करून घेतले जातात. तसं अज्ञानी माणसांच्याकडनं हे देवतादिक त्यांचे वेगवेगळे कार्य करून घेतात. म्हणून देवतादिकांनाही असा महापुरुष एखादा आत्मसाधनेकडे निघाला की ती त्याला प्रतिबंध करतात. आणि याची खंत कठोपनिषदामध्ये प्रत्यक्ष यमराजाने बोलून दाखवली आहे नचिकेताला. ते म्हटलं अरे तू इतका लहान असताना तुला मी बाकीचे सगळे वर द्यायला तयार आहे, पण तू मृत्यूनंतर काय होतं आत्मस्वरूपाची स्थिती जाणून घेण्याकरता एवढा उत्सुक आहे. मला सुद्धा तुझ्या या अवस्थेमध्ये तुझ्या वयात आहे ना त्या वयामध्ये मला सुद्धा मिळालं नाही. मला सुद्धा मुक्त होण्याची इच्छा झाली नाही म्हटले. आणि झाली नाही म्हणूनच मी यमराज झालोय. आणि खरंच जर मला ज्ञान झालं असतं तर मी मुक्त होऊन झालो असतो ना.
पण आता मला ज्ञान झालेलं आहे म्हणून तो धर्मराज आहेत. मला धर्माचं ज्ञान आहे. पण तू इतका लहान असताना तुला हे मी सगळं ऐश्वर्य देतोय, घोडे देतोय, रमणीय सगळे भाग देतोय, तू काय घेत नाहीस? मला तुझा हेवा वाटतो. असं प्रत्यक्ष त्या कठोपनिषदामध्ये यमराजा नचिकेतासमोर आपली ग्वाही देतो आणि त्याचं खूप कौतुक करतो आणि त्याला त्या प्रसन्न होऊन 3 वर देतो आणि आणखी माझ्याकडनं 1 वर घे असं म्हणून सांगतो. म्हणून अशा स्थिती, ब्रह्मज्ञानाच्या स्थितीला एखादा महात्म्याच्या सान्निध्यात राहून एखादा साधक जेव्हा परिपूर्णतेला पोहोचतो तेव्हा त्याने जगातले सगळे कर्तव्य केले, सगळे धर्माचे आचरण त्यांनी पार पाडले, त्याने सगळ्या तीर्थयात्रा केल्या, त्यांनी आपल्या सगळ्या ह्या पृथ्वी मातेला पवित्र बनवलं, जननीला कृतार्थ केलं, सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं घडल्या गेल्या. कुलम पवित्र जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवित सुखसागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणी यस्य चेता. ज्याचं चेता म्हणजे चित्त त्या परब्रह्मात लीन झालं तेव्हा त्याच्याकडनं राहिलेले काही कर्तव्य कर्म असतील तर अदृष्ट शक्ती त्या सगळ्या पूर्ण करतात. त्याने न पाहता सगळं पाहिलंय, न भोगताही तरी सर्व भोगितलेले आहेत. गीतेत श्लोक पण आहे असा, सकृत्स्नकृत. त्याने सगळ्या प्रकारचं कर्म केलं आहे. कर्मण्य अकर्मय पश्यद कर्मणीचे कर्मये स बुद्धिमान. स बुद्धिमान मनुष्येषु बुद्धिमान स कृत्स्नकृत स युक्त आणि कृत्स्नकृत कृत्स्न कर्मकृत. त्याने जगातले सगळ्या प्रकारचे कर्म केलेत. म्हणजे काय? सगळ्या प्रकारचं कर्म करून जे फळ प्राप्त व्हायला पाहिजे तेच फळ जर त्याला श्रीगुरूंच्या सान्निध्यामध्ये मिळालं तर त्याने सगळे कर्म केल्यासारखेच आहेत. आणि म्हणून तो शांत, स्थिर, गंभीर, अंतर्मुख होतो. पुरती उपायांचे धावे. म्हटले कसं होतं? कल्पना सांगा ना आम्हाला. ज्ञानोबा सांगतात, सांगतो. प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये. जिये सागरी प्रवृत्ती गंगा स्थिरावे. जे सागरी म्हणजे ज्या आत्मस्वरूप स्थितीरूपी सागरामध्ये ही प्रवृत्ती गंगा म्हणजे परमात्मा प्राप्तीचे सगळे साधनं जे आहेत, योग, याग, क्रिया, धर्म, अधर्म नाही, हे सगळ्या जे काही क्रिया आहेत ना, त्या सगळ्या क्रिया त्यांना फल प्राप्त होतं. तुम्ही मागे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या क्रियांना फल प्राप्त झालं समजावं आणि तो आता शांत असतो. साधने सरती अपैसी. आणि आत्मस्थितीत झालेल्या पुरुषाला कोणतंही कर्म शिल्लक नाही. म्हणून ज्ञानाच्या त्या सगळ्या यादीमध्ये ज्ञाने परिसमाप्यते. सगळे कर्माचे प्रकार सांगितले आणि सगळं हे ज्ञानामध्ये परिपूर्ण होतं. असं महात्मा गुरु भेटल्यानंतर साधकाचं धावपळीचं जीवन समाप्त होतं. खरं म्हणजे आपण बोलतो आपल्याकडनं किती धावपळ होते ना, पण अमृत अनुभवामध्ये पुढे जाऊन असं म्हणतात, ह्या आत्मस्थितीमध्ये राहिल्यानंतर प्रारब्ध वशामध्ये त्याच्याकडनं गाड्या एवढे जरी व्यापार झाले, व्यापाराचे गाढे मोडोका अपाडे, त्याची बैसका आत्मस्थिती आहे ना ती मोडत नाही. म्हणजे आता आपली आतली मोडलेली आहे, बाहेरची मोडलेली आहे, पण अशी आत्मसाक्षात्काराची स्थिती ती प्राप्त झाल्यानंतर ही प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जी. कुर्वन् न आपनोती किल्बिषम. किल्बिषम कुर्वन् न आपनोती. तो पाप पुण्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून गंगा जेव्हा सागराला मिळते ना त्याचं रूप विशाल बनतं.
आणि तिचा वेग कमी होतो. एक पाश्चात्य बर्ट्रन रसेल नावाचा मोठा फिलॉसॉफर आहे, त्याने सांगितलं त्याच्या काळात भौतिक विज्ञानाच्या मध्ये आणि ह्या तत्त्वज्ञानाच्या मध्ये लोक फरक करतात. म्हटलं काय फरक करतात? भौतिक विज्ञानातला उपयोग शेवटच्या माणसापर्यंत जसा आहे तसा होतो. मोबाईल जर पाहिला आपण तर श्रीमंत माणसाजवळ जो मोबाईलचा उपयोग आहे तो सामान्य माणूस सुद्धा करतो. मी तर म्हणतो भिकारी सुद्धा म्हणत असेल आज कोणत्या बाजू गल्लीत जायचं आहे आपल्याला. म्हणजे जो पंतप्रधान मोबाईलचा उपयोग करतो त्या मोबाईलचा उपयोग व्यवहारातल्या छोट्या घटकापर्यंत होतो. आणि म्हणून भौतिक विज्ञानाच्याकडे माणसाची प्रवृत्तीही जास्त आहे. पण म्हटले तत्वज्ञानाच्या चिंतनातून याचा उपयोग शेवटच्या माणसापर्यंत होत नाही असं काही लोकांचा समज आहे आणि म्हणून लोक तत्वज्ञानाकडे वळत नाही असं त्याने विश्लेषण करायला लागला तो. आणि करता करता तो असं म्हणायला लागला, पण एक आहे माझा अनुभव सांगतो, तो असं म्हणतो की विचार करता करता माणसाच्या संकुचित भावना पूर्णपणे नाहीशा होऊन विश्वाचा नागरिक बनण्याची क्षमता विचारचिंतनामुळे त्याला प्राप्त होते असं बर्ट्रन रसेल म्हणायला लागलं. तिकडे ज्ञानोबा म्हणतात तुमच्या अगोदर आम्ही म्हणून ठेवलंय हो, तुम्ही आता म्हणायला लागलात की विचार करता करता विचाराच्या द्वारे विश्वाचा नागरिक बनण्याची योग्यता तत्वचिंतनामुळे प्राप्त होते. ज्ञानोबा म्हणतात विश्वाचा नागरिक बनेल तेव्हा बनेल हा विश्वच ब्रह्मरूप होऊन जातो. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. म्हणजे ह्या बर्ट्रॉन रसेलच्या विधानाच्या पुढे ज्ञानेश्वर महाराज हजारो कोस पलीकडे पुढे आहेत ते. आणि तरी देखील ते लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचतात. पण त्या तत्वचिंतनाच्या पुढेही ज्ञानोबरायांचं चिंतन तत्वचिंतन हजारो किलोमीटर पुढे आहे. मला एवढंच सांगायचं आहे की त्या विचाराच्या द्वारे बुद्धीच्या कक्षा विकसित होतात आणि त्याने सांगितलं आहे सबलिम कन्सेप्ट आहे, त्याच्या बुद्धीचं विशालीकरण होतं, उदात्त होतो. मी आणि माझं ही संकल्पना राहत नाही. तीच भाषा आहे. मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर. माऊली हे त्यांचं फिलॉसॉफी ऐकत पाहत असताना वाचत असताना कुठंतरी आपल्या ओवीचा अर्धा तुकडा त्यांचं 2-4 पानांचं विश्लेषण करताना पाहायला भेटतं. तरीसुद्धा त्यांची खंत असते मी जे म्हणतो ते बरोबर आहे की नाही, शाश्वती नसते. पण इथे मात्र गुरु समोर बसलेले असतात आणि त्यांच्याकडे पाहून गुरु आपल्या अपांग पाताने बंधाचं रूपांतर मोक्षामध्ये करून देतात आणि त्याला आत्मस्वरूपाच्या सागरामध्ये स्थिरावतात. त्याला बोध प्राप्त होतो आणि मग प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जे. त्या साधूंचा बोध झाला की त्याची प्रवृत्तीरूपी गंगा ही स्थिरावते. सद्बोध झाला तो नुरुनिया ठेला, सद्बोध झाला तो नुरुनिया ठेला, बोध झाला तो नुरुनिया ठेला, साधू 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 बोध झाला
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ठाईच मुराला ठाईच मुराला हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ठाईच मुराला अनुभव त्याची प्रवृत्ती गंगा ही स्थिरावते. पण असा भगवत भक्त महात्मा जेव्हा भेटलेला नसतो तेव्हा काय स्थिती असते. ह्या 2 ओव्यांच्या मध्ये सगळं विवेकानंदांचं चरित्र येतं. जोपर्यंत विवेकानंदा यांना रामकृष्ण परमहंस भेटत नव्हते तोपर्यंत असं म्हणतात त्या काळातले सगळे आश्रम त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आले होते. आणि जो भेटेल त्याला मला तुम्ही देव दाखवाल का, मला तुम्ही देव दाखवाल का, देवाची तुम्ही भेट करून द्याल का, मला विश्लेषण नको आहे, मला युक्ती नको आहे, मला प्रमाण नको आहे, मला अनुभव पाहिजे. सारखे फिरत राहायचे, भेटेल त्याला विचारत राहायचे. आणि विचारता विचारता ही यांची प्रवृत्ती गंगा रामकृष्ण परमहंसांच्या जवळ येऊन ठेपली. आणि जो आतापर्यंत अनेकांना प्रश्न विचारला होता तोच प्रश्न त्यांना विचारला. तुम्ही देवीच्या सानिध्यामध्ये आहात, मग तुम्ही मला त्या देवीचं त्या परमात्म्याचं दर्शन तुम्ही करून द्याल का, तुमच्यात सामर्थ्य आहे का. ते म्हटले तुला जेवढा पाहतो ना त्याच्यापेक्षाही स्पष्ट मी त्या तत्वाच्या अनुभूतीची अनुभूती घेतो आहे मी. असं म्हटल्याबरोबर मग तुम्ही मला करून द्याल का. मग त्यांनी फक्त स्पर्श केल्याबरोबर त्यांना निर्विकल्प स्थिती प्राप्त झाली. प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जी. विवेकानंदांची ही प्रवृत्ती गंगा त्या ठिकाणी स्थिर झाली. खरं म्हणजे प्रश्नसुद्धा जिज्ञासेतले होते आणि उत्तरही त्यांना यथार्थ मिळालं. परंतु प्रश्नकर्ता आणि उत्तरदाता या उदात्त कोटीवरती असेल तर अशी स्थिती प्राप्त होते. नाही तर आपण परंपरेने एक उदाहरण सांगितलं, आता आठवलं म्हणून सांगतो. अमृत अनुभवाचंच ऐकत असताना मी ऐकलं एकदा की म्हटले एक मुंबईवरून खूप श्रीमंत एक शेठ आपल्या गुरुजींना भेटण्याकरता आला. आणि 12:30-1ची वेळ होती. आणि गुरुजीही जेवण करून आपल्या आसनावर आसनस्थ होऊन पान खात बसले, ग्रस्त आश्रमातले असल्यामुळे. कारण काही संन्यासी लोकांना पान खाणं वर्ज्य आहेत म्हणून असं म्हटलं. मग बसले असताना तो शिष्यही आला त्या ठिकाणी. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पान खात असल्यामुळे बोलता बोलता त्यांच्या मुखातले जे काही पानाचे जे काही भाग होता त्यांच्या त्या श्रीमंत माणसाच्या अंगावरती ते शिंतोडे पडायचे. त्याने मागे सरकलं, तो आणखी मागे सरकायचा. गुरुनी सांगायचे पुढे तुला महत्त्वाची गोष्ट सांगतो. आणि असं बऱ्याचदा होतं, सामान्य माणसाच्या जीवनात सुद्धा असं बोलता बोलता होतं. म्हणून सुरक्षित अंतर ठेवा असं गाडी चालवताना सुद्धा म्हणावं लागतं. ते म्हटलं गुरुजी तुम्हाला काही मॅनर्स आहे का, जर अंतर ठेवून बोला ना. म्हटलं काय झालं, तुमच्या पान खाल्लेलं आहे ते सगळे पानाचे शिंतोडे माझ्या अंगावरती पांढऱ्या कपड्यावरती पडतात, काय वाटतं का तुम्हाला. ते म्हटले अरे काय बोलतोय तू, महापुरुषांचं जीवन म्हणजे गंगेसारखं असतं आणि तुझ्या अंगावरती ते शिंतोडे पडतात, ते शिंतोडे नाही म्हटले, प्रत्यक्ष गंगाच आमच्या अंगावर आली म्हटल्यात. गंगेचंच तुला स्नान आहेत म्हटले. आणि जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवणी झाले, शांतीसी आले पल्लव नव्हे पालव नव्हे. मग किती बरं वाटायला पाहिजे ना.
तू मागे का पळतोस असा? तो शिष्य पण त्या गुरूंचा तसाच होता. तो दुसऱ्या दिवशी रस्त्यावर पडलेले 2 हाडं घेऊन आला आणि त्या गुरुजींच्या जवळ बसला आणि सांगितलं. ते त्या पद्धतीचे होते बरं का. म्हणून म्हटले काय झालं, आमची आई 15-20 दिवसापूर्वी वारली आणि अस्थि विसर्जन करण्यासाठी खूप लांब लांब मला जाण्याची इच्छा होती, पण काय जाणं झालं नाही. काल तुम्ही सांगितलं तुमचं मुख म्हणजे गंगा आहे, मग ह्या गंगेतच मी हाडं टाकू का? ते म्हटले तसं काही करू नको, तुझी ती घेऊन टाक तिकडे, माझी गंगा मी परत घेतो. नाही, पण स्वामी विवेकानंदांसारखा सगळे प्रश्न हे जिज्ञासेतले होते आणि उत्तम प्रश्न होते. आणि त्यामुळे हा प्रश्न विचारल्याबरोबर प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जीव. खूप वेगवेगळ्या उपमा खरं म्हणजे ह्या श्रीगुरु प्रकरणामध्ये दिल्या आहेत. मी आता वेगाने सांगतो का 2 मी आज घेणार आहेत प्रकरण. जयाचे अनवसरे द्रष्टाले दृश्याचे मोहिरे, जो भेटेत खेवसरे बहुरूपाची हे. जयाचे आणि अनवसरे, श्रीगुरूंची महात्म्याची जेव्हा भेट होत नाही तेव्हा हा द्रष्टा दृश्याचे मोहिरे ले, दृश्याचा व्यवहार तो करत असतो. दृश्याचा व्यवहार करतो, ही गोष्ट मला अनुकूल आहे, ही गोष्ट मला प्रतिकूल आहे. आणि मग ती परंपरा सुरुवात होते विचारसागरामध्ये सांगितल्याप्रमाणे. अनुकूल प्रतिकूल ज्ञान असं करत 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 ती बार दुःखापर्यंत जाते ती. आणि मग जोपर्यंत ते भेटत नव्हते तोपर्यंत ही दुःखाची परंपरा अगदी संसारापर्यंत जाते. द्रष्टा दृश्याचे मोहिरेले, दृश्याचा व्यवहार हा मांडत जातो. आणि भेटत खेवसरे बहुरूपाची हे, अविद्या काम आणि कर्म यांचा जो विस्तार होत होता तो अविद्या काम कर्माचा विस्तार हा श्रीगुरु भेटल्यानंतर थांबले जातात. ही एक उपमा दिली. नंतर श्रीगुरूंना दुसरी एक उपमा दिली आहे, ती म्हणजे सूर्याची. अविद्येची काळवखे सोबोध सुदनी फाके, शीतले प्रसादरके जयाचेणी. अविद्येचे काळवखे, अविद्या ही रात्रीप्रमाणे आहेत. आणि जिथे रात्र असते तिथे निशाचर असतात, तिथे दोष असतात, तिथे पाप असतं, तिथे अनाचार असतो. म्हणून अविद्या ही काळोखी रात्र आहे. अविद्येचे काळवखे, अविद्या हीच काळवखे म्हणजे काळोखी रात्र आहे. आणि एकदा की सूर्योदय झाला की अंधार नाहीसा होतो. तसं म्हटले शिष्याच्या जीवनामध्ये सूर्य येतो आणि आरके, तो सूर्य जो येतो ना तो कसा आहे म्हटले, सोबोध सुदिने फाके. आत्मबोध, आत्मप्राप्ती, स्वतःची स्वतःला ओळख, तोच खऱ्या अर्थानं आपल्या दिवस जीवनातला सुदिन आहे, चांगला दिवस आहे. बाकीतले दिवस हे अंधारातलेच दिवस आहेत सगळे. स्वबोध सुदिने फाके, स्वबोधरूपी आत्मबोधरूपी हा दिवस हा विस्तारतो. हे कसं झालं म्हटले, जयाचेनी प्रसादरके, जयाचेनी शीतले प्रसादरके. खरं म्हणजे ज्ञानोबारायांची उपमा ज्ञानेश्वरीमध्ये आणि इथे सारखीच आहेत. तिथे त्यांनी पसायदानामध्ये संतांचं वर्णन करताना सूर्याचं उदाहरण दिलं आहे. पण तो सूर्य कसा आहे, तापहीन आहेत. मार्तंड जे तापहीन, चंद्र आहे पण अलांछन आहे. तसं इथे आरके म्हणजे हा सूर्य आहेत. कोणता, श्रीगुरु. आणि हाच प्रसाद आरके, श्रीगुरूंचा प्रसाद कसा आहे म्हणजे शीतले, अत्यंत शीतल आहेत. शीतल आहे म्हणजे एरवी तो सूर्य तर अत्यंत प्रखर उन्हाचा असतो. मग तुम्ही यांना उपमा का दिली आहे,
कारण तो सूर्य असा स्वयंप्रकाशित आहे, तसे आमचे गुरुसुद्धा स्वयंप्रकाशित आहेत. फक्त तो सूर्य सापेक्ष प्रकाशित आहेत. आमचा परमात्मा श्रीगुरु हा निरपेक्ष आहेत आणि यांच्याकडे दैवी संपत्तीने युक्त असल्यामुळे त्यांचा प्रकाश हा शीतल आहे आणि तो प्रकाश तो उष्ण आहे. याप्रमाणे शीतले प्रसादरके जयाचिणी. ज्या श्रीगुरूंची कृपा ज्या शिष्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर तो इतक्या ठिकाणापर्यंत पवित्र बनतो, त्याला मायाने उपाधीत असणारा जो शिव आहे त्याची उपाधी देखील त्याला कमी वाटायला लागते. म्हणून शिवपणही ओविळे अंगी न लवे. श्रीगुरू त्याला निरुपाधिक आत्मस्थितीमध्ये ठेवतात. त्यामुळे भगवान शंकराचं देखील सोपाधिक स्वरूप त्याला नको वाटतं, ते आपल्या अंगाला लावून घेत नाही. अर्थात अहंकाराचा तो नासा भेद जगी निंद ओवाळा. अर्थात सगळं त्याला नाहीसं भेद होऊन जातो. आणि काल सांगितल्याप्रमाणे अहम देऊनी मी शंभू शांभवी झालो, शिवशक्ती समावेशे नमन केले मे ऐसे, रंभा गर्भ आकाशे रिघाला जैसा. एवढं सगळं वर्णन करून झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज थोडीशी बाजू वळवतात. दैसी गुरुकृपा उखा उजळली. आता गुरूंचं वैभव वेगळं सांगतात. राखो जाता शिष्याते, गुरुपणही धाडिले थिते, तरी गुरु गौरव जयाते सांडीची ना. राखो जाता शिष्याते, शिष्याते राखो जाता म्हणजे शिष्याचं रक्षण करू गेलं असताना त्याचं काय रक्षण करतात? अनाज्ञामध्ये व्यस्त असणाऱ्या त्या शिष्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आणून ठेवतात. हे त्याचंच रक्षण आहेत म्हटले. राखो जाता शिष्याते. आणि त्या शिष्याला आपल्यासारखं बनवतात. मग त्या शिष्याच्या सापेक्षाने आपल्याला अलीकडे जो गुरुपण आहे ना, ते थिते गुरुपण देखील टाकून देतात. गुरुपणही धाडिले थिते, थिते गुरुपणही धाडिले. ते सापेक्षिक असणारं थिट गुरुपणसुद्धा टाकून देतात. पण तरीही गुरु गौरव जयाते सांडीची ना. गुरूंचा गौरव हा कधीच नष्ट होत नाही. म्हणजे तुकोबारांनी म्हटल्याप्रमाणे शिष्याची गुरु सेवा घेत नाहीत, त्याला आपलं बोध देतात आणि त्याला आपल्यासारखं बनवतात. शिष्याची जो नेघे सेवा मानी देवा सारिखे. अर्थात शिष्यांना आपल्यासारखंच मानतात. पण जरी असं मानलं ना तरी त्यांचा गुरु गौरव जयाते सांडीची ना. त्यांचा गुरु गौरव जो आहे तो कधीही नष्ट होत नाही. आणि म्हणून त्यांना एकाकीनं रमते जसं म्हटलं आहे तसं एकपणे नवे सुसास म्हणून गुरु शिष्याचे करुणे मीस, आपणेची आपली वास पाहत असे. एकपणे सुसास नव्हे, त्यांना एकपणामध्ये सुसास नव्हे म्हणजे सुखकारक वाटत नाही. भाष्यकाराने लिहिलं जसं दोन्ही नाकपुड्या मोकळ्या असेल तर श्वास घ्यायला बरं वाटतं, आणि जर नसेल विनाकारणच मग मोकळं करण्याचा प्रयत्न केला जातो. तसं आता एकपणामध्ये त्या गुरूंना सुसास नव्हे म्हणजे चांगला श्वास घेता येत नाही म्हणण्याचा अर्थ आहे त्यांना त्या एकपणामध्ये करमत नाही. म्हणून काय करतात? गुरु शिष्याचे म्हणून गुरु शिष्याचे करोनी मीस म्हणून गुरु शिष्याचं निमित्त करून आपुलीची आपली वास पाहत असे. त्याच्या माध्यमातून आपल्याच नेत्राने ते आपल्या शिष्याच्याकडे पाहत असतात. म्हणून रामकृष्ण परमहंस छताच्या वरती जायचे आणि विवेकानंद कधी येतील अशी वाट पाहायची. कारण एकपणे नव्हे सुसास. एवढं मोठं श्रीगुरूंचं वैभव ते आपल्या गुरुकृपाच्या तुषाराने अविद्येचं जे काही
चाल होती त्या अविद्येच्या चालीचं सुद्धा अपार बोधामृतामध्ये परिणित करतात तिला. आणि श्रीगुरूंचं साह्य मिळाल्यानंतर जयाचेनी सावाये जीव ब्रह्म उपरलाये ब्रह्म तृणातळी जाये उदास जेणे. जयाचेनी सावाये ज्यांच्या साह्याने जीव ब्रह्म उपरलाय, ज्यांचं साह्य मिळालं असता जीव हा ब्रह्माच्याही वरती जातो असं विधान केल्याबरोबर शास्त्र चिंतन करणाऱ्या माणसाला बरोबर वाटत नाही. कारण सगळ्यात व्यापक आणि महान आणि मोठं असेल तर ते परब्रह्म आहे. आणि ज्यांच्या साह्याने जीव हा परब्रह्माच्या वरती जातो म्हणजे काय? इथे परब्रह्म म्हणजे सोपाधिक ब्रह्म घ्यायचं. जीव हा सोपाधिक परब्रह्माच्या म्हणजे ईश्वराच्या पेक्षाही मोठा म्हणजे निरुपाधिक स्थितीमध्ये श्रीगुरूंचं साह्य प्राप्त झालं असताना जीव जातो. आणि ब्रह्म तृणातळी जाय उदास जेणे. आणि जेणे उदास, जे उदास झाले असताना ब्रह्म तृणातळी जाय. जे उदास, ज्यांनी अवकृपा केली किंवा कृपा नाही केली तर मुळातच ब्रह्मस्वरूप असणारा जीव तृणातळी जाय. म्हणजे अगदी तो गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये म्हटल्याप्रमाणे अधो गच्छन्ति तामसा ऐसे होती तरुतृण लोहो लोष्ट पाषाण. म्हणून आजचे जे दगडं माती आणि झाडं आहेत ना, हे सगळे ते सुद्धा कालचे माणसंच आहेत. पण तमोगुणाच्या प्रभावानं असं झालं आहे, ते इतके खाली खाली आले की लोहो लोष्ट पाषाण इथपर्यंत ते येऊन पडले आहेत. कारण का म्हटले? जयाचे जेणे उदासे ब्रह्म तृणातळी जाय. ज्यांच्या उदासतेमुळे, कृपा न केल्यामुळे ते रजगुणी झालेत, तमोगुणी झालेत. आणि रजगुण आणि तमोगुणाचा परिणाम ते अगदी जड मातीपर्यंत येऊन थांबले आहेत. हां, ते सगळे त्या खालच्या सगळ्या ओव्या आहेत, त्या सगळ्या तर खाली ह्या पद्धतीने तो जात असतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज माऊलींची आणखी एक ओवी आहे, मी अर्थ सांगतो, तुम्ही ओवी सांगा. योगाचा भरपूर अभ्यास केला, शास्त्राचं खूप आलोडन केलं, सगळ्या प्रक्रियांचा अभ्यास करून ते पारंगत झालो. फक्त त्यांची गुरुकृपा प्राप्त झाली नाही तर मग केलेला सगळा अभ्यास, सगळ्या योगातल्या प्रक्रिया जेव्हा उपयोगाला यायच्या तेव्हा त्या उपयोगाला येत नाही. शास्त्र जात आलोडिले योगाधिक अभ्यासिले तै तैच म्हणूये आपुले जै सानुकूळ श्रीगुरु. जै सानुकूळ श्रीगुरु तै तैच म्हणूये आपुले. याच्या उलट दुसरी गोवी आहेत. आणि जर असं नसेल, जर ते अनुकूल नसतील तर या सगळ्या शास्त्रजातांचा अभ्यास केल्याचा काहीच उपयोग होत नाही. जसं एखाद्या वृक्षाच्या वरती खूप पक्षी असावेत आणि त्याच्या खोडाला आग लागावी आणि सगळे पक्षी निघून जावेत, तसं खूप शास्त्र सिद्धांत बौद्धिक स्तरावरती पाठ केले, हस्तगत केले, प्राप्त केले. फक्त दैनंदिन वर्तनातला आचार हा निकृष्ट आहेत. मग अशा आचार भ्रष्ट असणाऱ्या, विचारवंत बुद्धिमंत असणाऱ्या त्या व्यक्तीची ते विचार मृत्यूच्या समयी सगळे निघून जातात. जसे झाडाच्या खोडाला आग लागल्यानंतर त्यातले पक्षी निघून जावेत त्याप्रमाणे. असं श्लोक आहे वाटतं असं. सगळे ते आगी लागल्या रुखी देखोनी सैरा पळती पक्षी, एवढंच लागू पडतं त्याला. आणि मग ते सगळे निघून जातात. ते मग काय करावं लागेल? काय नाही करावं लागेल म्हटले, त्या गुरूंना आपलं जीवन समर्पित करावं लागेल.
आणि त्यांची काया वाचा मनाने सेवा करावी लागेल आणि आपलं अहंकारात्मक जीवन त्यांच्यावर ओवाळून टाकावं लागेल. अहम हा दीप जाळू, नहम तेज ओवाळू, सामरस्य पोटाळू निरंतर. तेच माऊली सांगतात, उपास्ती वरी राबतया, उपाय येती फळे येती मोडोनिया, वरी वंडले जयाच्या अनुज्ञा गा. जयाचे अनुज्ञा वरी वंडले, ज्यांच्या आज्ञेवर आपलं जीवन काय आहे समर्पित केलं आहे. आणि मग असं समर्पित केलेलं जे काही शिष्याचं जीवन आहे, त्याच्या जीवनामध्ये शास्त्राचे सगळे सिद्धांत त्याच्या मुखातनं आपोआप प्रगट व्हायला लागतात. ज्याच्या वर्तनामध्ये नीतीचा जन्म होतो, ज्याच्या वागण्यामध्ये धर्म जिवंत राहतो, धैर्यालाही धैर्य प्राप्त होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, शांतीशी आले पल्लव नवे. नाही, नीतीला, शांतीला, अशा गुणधर्मांना जयाचे ने बोले धर्मोजी, दिठी महासिद्धी ते विये, सगळं सामर्थ्य प्राप्त होतं. आणि जर त्यांनी अशा साधकाकडे जर पाहिलं नाही तर जयाचा दिठीवा वसंतू जव न रिघे निगमवना आतू, तो आपले फळे हातू न घेपतीही. काल आपण पहिली ओवी पाहिली, मी म्हटलं ना अशाच अर्थाची पुढे ओवी आहे ती ही इथे. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्ताची परिमूर्तू कारुण्याचा. ज्यांची दृष्टीरूपी वसंत जव निगमवना आतू न रिघे, शास्त्रामध्ये त्यांची दृष्टी म्हणजे गुरु शिष्याच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आत्मफळ जे आहेत ना ते त्याला प्राप्त होत नाही. आपल्या फळी हातू न घेपतीही. आणि श्रीगुरूंनी पाहिल्याबरोबरच स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, दृष्टीची आणि अलगे, खोचे की निवटी मागे, एवढी हा जैताने घे आपण पेजो. सकाळी आपले गोवी गेली, सकाळी मगाशिकच, जयाचे नि अपांग पाते, बंद मोक्षपणी आते. तीच आहे भाग, तशीच ओवी आहे. पुढे दृष्टीची नि अलगे, दृष्टीच्या अलगत त्या भागाकडनं पाहिल्याबरोबर खोचे की निवटी मागे. जसं कधी सुरी एखाद्याच्यामध्ये खुपसली तरी आतमध्ये जाते, तसं आता खोची की निवटी मागे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, अर्थात आज्ञाला नष्ट केलं जातं. स्थूल आणि सूक्ष्म शरीर आहेत, जीवग्रंथी तुटल्या जातात. आणि मग श्रीगुरूंना एवढं वैभव प्राप्त होतं की श्रीगुरूंनी पाहिल्याबरोबर 3 देहाचा बाध झाला. एवढ्या जैताने घे आपण पेजो. पण एवढं जरी प्राप्त झालं तरी आपल्याकडे ते मोठेपण घेत नाही. गुरूंचं वैशिष्ट्य सांगत असताना लघुत्वाच्या मुद्दलावरती, गुरुत्वाच्या शेलक्या भागावरती हे बसले आहेत आणि नसलेल्या ह्या संसाराचा नाश करून ते दैववान बनलेले आहेत. लघुत्वाचे नि मुद्दले, बैसला गुरुत्वाचे सेले, नासोनी नाथिले सदैव जो. या गुरूंचं वैशिष्ट्य काय आहे? आश्चर्य व्यक्त करतात. आश्चर्यवत पश्यति कश्य देनम, ह्या न्यायाप्रमाणे आश्चर्य सांगतात. काय करतात? नाही ते जळ बुडीजे, तै घनवटी जेणे तरीजे, आणि जेणे तरिल्याही नुरिजे कवणे ठाई. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना की माझ्या गुरूंनी माझ्यावरती कृपा केली आणि मी तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो.
तरलो तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे आता उद्धरिलो गुरु कृपे श्री गुरु सारी का सता पाठीराखा श्री गुरु सारी का सता पाठीराखा आता उद्धरिलो गुरु कृपे आता उद्धरिलो गुरु कृपे श्री गुरु सारी का हस्ता पाठीराखा श्री गुरु सारी का हस्ता पाठीराखा आता उद्धरिलो गुरुकृपे मी तरलो सतरती सतरती स लोकांस तारयती. ते स्वतः तरतात आणि लोकांनाही तारून घेऊन जातात. असे भवसिंधू तारक असणाऱ्या श्रीगुरूंना आकाशाची उपमाही कमी पडते. चंद्रादिकांना जो प्रकाश आहे तो यांच्या कडवशाचा प्रकाश आहे. शिवाला देखील जीवपणाच्या त्रासातून मुक्त होण्याकरता तो शिवही या श्रीगुरूपी जोशांना मुहूर्त पुसतात. मला ही निरुपाधिक स्थिती कधी प्राप्त होईल. असे जे श्रीगुरू आहेत शिष्यांना तारतात तेव्हा विलक्षण सांगत असताना माऊली विचारतात, गुरु शिष्याला तारतात, कशातून तारतात तो? तुम्ही म्हणतात ना हे तारून नेतात. मग पाणी असावं आणि त्या पाण्याच्या पलीकडे जाण्यासाठी नावेचा उपयोग केला जातो आणि मग प्रवासी पलीकडे जातात. शिष्य म्हणतात आम्हाला गुरूंनी तारलं या म्हणण्याप्रमाणे. पण शिष्य जेव्हा तरुण पलीकडे येतो तेव्हा त्या गुरुकडे पाहून म्हणतो मला ज्यांनी तारलं, पण ज्याच्यातून तारलं ते पाणी तरी कुठे आहे? नाही ते जळी बुडीजे. मुळात नसलेल्या पाण्यामध्ये बुडावं. नसलेल्या पाण्यात बुडावं म्हणजे आपण हा जो काही संसार असं म्हणतो तो हा भ्रमात्मक आहे. न कश्चित जायते जीवा संभवस्य न विद्यते हा उत्तम सिद्धांत आहे. पण माया नदी आहे आणि ती माया माया दुरत्यया. सुरुवात काय? दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते मायामेतांतरंती ते. गीतेमध्ये म्हटलं आहे ऐसे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले ऐलची थडी सरळे माया झळ. पण शिष्य असं म्हणतो तुम्ही मला अलीकडे आणलं पण मी आता ह्या बोधामध्ये आहे माया अविद्या हे काही नाहीच. हिरे किरडू तरी कापडाचे साचे श्रीयत्वा घेतले. त्यामुळे नाही ते जळबुडीची सारखीच ओवी आहेत. नसलेल्या पाण्यामध्ये बुडावं आणि ते तरुण जाण्याकरता जे साधन लागतं ना ते हलकं लागतं. पण तुम्ही कसे आहात म्हटले? घनवटे. तुम्ही घणीभूत आहात. हे सगळंच विलक्षण. ज्या संसाराच्या पलीकडे तुम्ही तारून नेतात त्या संसारामध्ये पाणी नाहीच. मग नसलेल्या पाण्यात आम्ही बुडावं एक मोठं आश्चर्य. आणि तरुण जाण्याकरता हलकं साधन लागतं. पण तुम्ही तर गुरु, इतके गुरु आहेत घनवटे. पण घनवट सच्चिदानंद स्वरूप असणारे तुम्ही आणि ते तुम्ही तारून नेतात हे मोठं आश्चर्य आहे. घनवटे जेणे तारीजे. बरं म्हटले ठीक आहे. पहिलं आश्चर्य झालं नसलेल्या पाण्यात बुडावं. दुसरं आश्चर्य आहे जे घनवट आहे त्यांनी तारलं जावं. आणि तिसरं आहे तारून आल्यानंतर
त्याने उरावं ना म्हणण्यासाठी मी तर आलो आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जेणे तरिल्याही नुरिजे कवने ठाई. जो तरुण आल्यानंतर तो वेगळ्या रूपाने शिल्लक राहतच नाही. म्हटले काय, हे सगळं आश्चर्यच आहे. पाणी नाही तिथे बुडावं, घनवट आहे त्याने तरुण जावं, आणि तरुण गेल्यानंतर जो तरुण जातो तो शिल्लक राहतच नाही, तोही तदाकार होऊन जातो. हे सगळं काही तुमचं आश्चर्यच आश्चर्य आहे म्हटलंय. असं आश्चर्यकारक गुरु त्यांना समजून घेण्यासाठी शब्द वापरावेत, अनुमान प्रमाण वापरावं, अनुपलब्धी प्रमाण वापरावं. सगळे प्रमाणांचे प्रकार संपून जातात, पण कोणत्याही प्रमाणाला हे श्रीगुरु परब्रह्मस्वरूप श्रीगुरु ओ देत नाही. हा कोणाही प्रमाणा ओ ने धीमा. पण गुरु शिष्याचा संवाद अत्यंत रमणीय असतो, अत्यंत सिक्रेट गुह्य असतो. कारण जे गूढ इंद्रियांना कधीच कळत नाही ते गूढ श्रीगुरु शिष्याला गम्य करून देतात. असं ज्ञान गूढ जे आहे ना, तर शिष्याच्या जीवनामध्ये गम्य होतं, त्याला ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवाला धले. ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवाला धले. ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला धले. ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला धले. ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवाला धले. ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवाला धले. ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला धले. ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला धले. निवृत्तीने दिधले माझे हाते. निवृत्तीने दिधले माझे हाते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीने दिधले माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग एवढं गूढ गम्य ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला प्राप्त झालं, तर तुमची भाषा कोणती होती? ते म्हटले, द्वैतातली भाषा जिथे समाप्त होते ना, त्याच्या पुढची आमची भाषा सुरू होते. शब्दाची लिही पुसे तेनेसी चावळो बैशे. जिथं शब्दाची लिपी संपून जाते त्यांच्याशी श्रीगुरु बोलतात, आणि भेदाची भाषा घेऊन त्यांच्या जर बोलण्याकरता गेलो तर ते त्याच्यावरती रुसतात. दुजयाच्या रागी रुसे एकपणाचो. प्रमाणाचे सगळे प्रकार संपून जातात, तेव्हा प्रमेय स्वरूप असणारं ते तत्व आविष्कृत होतं. नाहीपणाचा निष्कर्ष असं जे तत्व आहे ना, ते तत्व प्रमाण संपून जातात आणि मग उदयाला येतं. हे मोठं आश्चर्यच आहे. याला कोणताही विषय करून पाहायला गेलं तरी त्याचा त्याला विटाळ होतो. काही बाही आळूमाळू देखे एखादे वेळू. देखे तेही विटाळू जिये गावी. मनसी मुरडली वाचा. देव होई शब्दाचा चमत्कारो. आणि मग एवढंच गुरूंचं वैभव आहेत असं सांगत सांगत ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजांच्या जवळ येऊन त्यांच्या नावाजवळ थांबतात. मग म्हटले, तुमचं नाव निवृत्ती आहे. निवृत्ती नाव त्याचे 7-8 वेगवेगळ्या उपपत्ती ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या
प्रकरणात सांगून प्रकरण समाप्त केलं आहे. त्याच्यातला काही ओव्या सांगतो फक्त. काही माणसं निवृत्त होतात कारण त्यांनी आयुष्यभर काहीतरी प्रवृत्ती केलेली असते आणि मग 58 वर्ष झाले की आता आम्ही रिटायर झालो आहोत, आता आम्ही निवृत्त आहोत. शिक्षक निवृत्त होतात, डॉक्टर निवृत्त होतात, प्रशासकीय अधिकारी निवृत्त होतात. कारण का? आतापर्यंत त्यांनी प्रवृत्ती केलेली असते, त्यातून ते निवृत्त होतात. पण श्री गुरु निवृत्तनाथांच्या बद्दल माऊली म्हणतात, तुम्हाला निवर्त्य असं काही नाहीच. मा निवर्तवी काही कैसे बैसे ठाई निवृत्ती नामाच्या. विनाकारण निवृत्ती नामाची खोळ तुम्ही अंगावर धारण केली आहेत. पण काय करावा? सूर्याला कधी अंधकार दिसला नाहीच, पण तरी देखील विनाकारण सूर्यावरती तमारी ह्या नावाचा आरोप येतोच. सूर्यासी अंधकारो काही झाला होता गोचरू, तरी तमारी हा डगरू आलाची की. आणि म्हणून तुम्हाला किती उपमा द्याव्यात, तुम्ही विशेषाचं नाव देखील सहन करत नाही. बागी नाहीची होय. विशेषणाची नावी आत्मत्वही न सहावी, किंबहुना न व्हावी कोणीच येया. याला कोणत्याच विषयाचा उपमा देता येत नाही. नामरूपाच्या अतीत तुमचं हे स्वरूप आहे. आणि हे स्वरूप प्राप्त होण्याकरता मी तुम्हाला वंदन करतो, पण द्वैताची भाषा समाप्त करून वंदन करतो. कारण द्वैतामध्ये हे वंदन होऊ शकत नाही. निरुपाधिक स्थितीमध्ये जाऊन मी तुम्हाला वंदन करत आहे की जिथे सोनं आणि लेणं एका सुवर्णावर असावं, चंद्र आणि चांदण्या चंद्रस्वरूपच असावा, कापूर आणि परिमळ हे वेगळं करता येत नाही, गुळ आणि गोडी वेगळं करता येत नाही. तसं गुरु आणि शिष्य हे दोन वेगळे नाहीच, ते एकरूपताच आहे. खरं म्हणजे शिष्यच जरी दिसत असला तरी गुरु आणि शिष्य या दोघांच्यामध्ये आत्मतत्व एकच असल्यामुळे जणू काही निरंजना वनामध्ये आपणच आपल्याला जागं करावं, तसं श्रीगुरूंचं माध्यम झालं तरी आपणच आपल्याला जागं केल्याप्रमाणे आहेत. आणि म्हणून तुमचं नाव निवृत्ती जे आहे ना, ते अत्यंत सार्थक आहे म्हटले. कारण काही केल्या वाचून तुम्ही निवृत्त आहात. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणी व निवृत्तीची. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता ज्ञानदेव म्हणे श्रीगुरु प्रणामे येणे, फेडले वाचारोणे चहू वाचांची. आता श्रीगुरूंना मी नमस्कार करून श्रीगुरूंनी त्यांच्या परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी या 4 वाण्यांचा जो उपयोग शिष्याच्या उद्धाराकरता केला होता, तो आता परिपूर्ण होण्याकरता सगळे उपाय केले. पण त्या उपायांच्याद्वारे ह्या 4 वाण्यातून उत्तीर्ण होता येत नाही. मग काय केलं? श्री गुरु प्रणामे येणे, फेडले वाचारोणे चहू वाचांची. या 4 वाणींचं ऋण जे आहेत ना, मी माझ्या श्रीगुरूंना नमस्कार करून पूर्ण केलं आहे. आणि श्रीगुरुवंदना ह्या ठिकाणी करून गुरूंशी एकरूप होऊन त्या ऋण परिहाराचं समाप्तही आणि आरंभही या शेवटच्या ओवी म्हणजे ही पुढच्या प्रकरणाचं हे बीज आहेत. आणि म्हणून प्रत्येक मनुष्य असो, त्या प्रत्येक माणसाचं जर निरीक्षण केलं, मग तो अज्ञानी असेल किंवा मुमुक्षु असेल, जिज्ञासू असेल किंवा जीवनमुक्त असेल, ह्या सगळ्यांना त्यांच्या जीवनामध्ये ह्या 4 प्रकारच्या वाणी आहेत. फक्त अज्ञानाची वाणी ही वेगळ्या कामा